भक्तीची शक्ती आणि 150 वर्षाची परंपरा जिथे निखारे पायाखाली तुडवले जातात आणि श्रद्धेचा विजय होतो, दक्षिण सोलापूरच्या मौजे इंगळगी गावात आज भक्तीचा एक असा अंगावर काटा आणणारा सोहळा पार पडला. पण ही अग्निपरीक्षा नेमकी कशासाठी? चला तर मग जाणून घेऊया NGTV मराठी न्यूज चॅनलच्या या विशेष वृत्तातून. काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथे श्री चंदनगिरी आणि जेटिंगराया यांची यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. गेल्या 100 ते 150 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि पवित्रतेने जपली जात आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेने दक्षिण सोलापूरचे वातावरण भक्तिमय केले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगीची ही यात्रा म्हणजे दक्षिण सोलापूरचा एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. केवळ गावच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील हजारो नागरिक या सोहळ्यासाठी एकत्र येतात. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत चंदनगिरी आणि जेटिंगरायांच्या जयघोष करत संपूर्ण गाव भक्तिसागरात न्हाऊन निघालं आहे. या यात्रेचं सर्वात मोठे आणि थरारक वैशिष्ट्य म्हणजे अग्निपरीक्षा. परंपरेनुसार गावात एक मोठे धगधगते अग्निकुंड तयार केले जाते. या धगधगत्या निखाऱ्यावरून पुजारी आणि गावकरी अनवाणी पायाने चालत जातात. यालाच अग्नी तुडवणे असे म्हणतात. विज्ञानाच्या युगामध्ये देखील ही 150 वर्षाची परंपरा विश्वासाच्या जोरावर आजही अखंडितपणे सुरू आहे. देवाबद्दल असलेली श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर कोणतीही इजा न होता भाविक हे अग्निकुंड पार करताना दिसत आहेत. आमच्या वाडवडिलांपासून ही परंपरा सुरू आहे. देवावर आमची गाढ श्रद्धा आहे, त्यामुळेच या अग्निपरीक्षेला आम्ही घाबरत नाही. गावाच्या गुण्यागोविंदासाठी आम्ही हा सोहळा साजरा करतच राहतो. अत्यंत शिस्तबद्ध आणि गुण्यागोविंदाने ही यात्रा आज पार पडली. सोलापूरच्या या मातीने आजही आपली परंपरा किती जपली आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी गावची ही यात्रा. कॅमेरामन रहमान शेख सोबत, ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत, बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.